चला तर सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण भूमिती या विषयाचे आव्हानात्मक प्रश्न पाहणार आहोत की ते तुमच्या बोर्ड परीक्षेला विचारू शकतात. ठीक आहे. बघा, त्रिकोण ABCमध्ये रेषा DE समांतर बाजू BC. जर AD x असेल तर DB बरोबर x वजा 2 आहे. AE बरोबर x + 2 आणि EC बरोबर x वजा 1. तर xची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा, हा प्रश्न प्रकार तुम्ही याची मी तुम्हाला उत्तरं दिली नाही आहेत. दिली नाही आहेत. तुम्ही सोडवा प्रश्न. ठीक आहे. याच्यात तुम्हाला त्रिकोण काय केलं आहे ABC मध्ये काय आहे, रेषा DE समांतर बाजू BC. जर AD x आहे तर DB बरोबर x वजा 2, AE बरोबर x + 2 आणि EC x वजा 1. तर xची आपल्याला किंमत काढायची आहे. मग ते काय करायचं, इथे सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या लिहायच्या आणि मग सूत्र लिहायची आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर इथे दिले आहे. जर लहान त्रिकोणाची बाजू 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. ठीक आहे. बघा, कुठलाही प्रश्न प्रकार असू दे त्याच्यात कॉमन आहे सूत्र ही खूपच कॉमन आहेत कुठल्याही प्रश्न प्रकारामध्ये. ठीक आहे. सर्व पायऱ्या लिहून घ्यायच्या, नंतर सूत्र लिहून त्याची संगत बाजू आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सिद्ध करा. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता पायथागोरसचे प्रमेय यावर तुम्ही जास्त फोकस करायचा आहे. तुम्हाला प्रमेय कूट वगैरे म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सेट 2.1 पहा, त्याच्यात जे प्रश्न आहेत ते करा. ठीक आहे. आता बघा, त्रिकोण ABCमध्ये BAC 90 अंश आहे. रेषा AD कर्ण BC. जर BD 4 आहे आणि DC 9 आहे तर ADची आपल्याला लांबी काढायची आहे. ठीक आहे. एका समभुज त्रिकोणाची बाजू 2A आहे तर त्याच्या शिरोलंबाची लांबी काढायची आहे. सूत्र काय करायची, एका समभुज त्रिकोणाची बाजू 2A आहे. सगळं ते लिहून घ्यायचं, जे काय दिलं आहे ते प्रश्न ते लिहून घ्यायचं. नंतर त्याची सूत्र काढायची. ठीक आहे. जे काही प्रश्नात दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. मग सूत्रानुसार ते उत्तर तुम्हाला मिळतं. ॲपोलिनियसचे प्रमेय सिद्ध करा आणि त्याचा वापर करून मध्यगेची लांबी काढण्याचे उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे. आता सिद्ध करा हा जो प्रश्न आहे ना, त्यामध्ये तुम्हाला पक्ष म्हणजे काय म्हणतात ते सिद्ध करायमध्ये पक्ष विचारला जातो, म्हणजे पक्ष तसेच आणि मग ते सिद्ध करायचं आहे. प्रमेय वगैरे असतील तर ती आणि मग त्यानुसार ती सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. याच्यात प्रमेय, पक्ष म्हणजे पक्ष, प्रमेय, परत सूत्र हे सर्व गोष्टी आल्या पाहिजे आणि मग ते आकृती आली पाहिजे आणि मग ते सिद्ध करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. आता एका वर्तुळाचे केंद्र O असून बिंदू P बाह्य भागात आहे. P मधून काढलेली स्पर्शिका वर्तुळा A मध्ये छेदते. तर OA 5 आणि PA 12 तर OP काढा. तुम्हाला काय करायचं, यामध्ये हे जे प्रश्न प्रकार असतात त्यात तुम्हाला एक विचार करून परसेप्टिव्ह आकृती काढायची आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. चक्रीय चौकोनाचे प्रमेय सिद्ध करा. तर चक्रीय चौकोन यामध्ये तुम्हाला प्रमेय, पक्ष आणि सिद्धता पटवून द्यायची आहे, आकृती काढायची आहे. 2 अंतःस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत. तर त्याच्या केंद्रातील अंतर काढायचं आहे. 2 अंतःस्पर्शी वर्तुळ आहेत, त्यांची त्रिज्या दिली आहे. तर त्यांच्या केंद्रापासूनचे अंतर किती आहे ते काढायचे. त्यामधला काय म्हणतात ते कल्पना करून आकृती काढावी लागेल. ठीक आहे. प्रकरण 4 यामध्ये हे सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. स्पर्शिका काढा. ठीक आहे. निर्देशिक भूमिती यावर तुम्ही जास्त फोकस करा. त्रिकोणमिती हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता मी इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देतो जे तुमच्या बोर्ड परीक्षेला उपयोगी पडतील हा प्रश्न प्रकार सोडवताना. ठीक आहे. आता बघा, आकृतीचे महत्त्व. स्वतः आकृती काढायची आहे. आता काही प्रश्नामध्ये आकृती दिल्या नसतील तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रमेय, सिद्धता, पक्ष हे काढताना आकृती इमॅजिन करून काढायची की काय असू शकतं. ठीक आहे. दिलेली माहिती आकृतीत भरा. हा प्रश्नात दिलेल्या बाजूंच्या लांबी किंवा कोणांची मापे आकृतीत लिहा. यामुळे कोणते प्रमेय वापरायचं हे लगेच समजते. ठीक आहे.
काय दिले आहे आणि काय काढायचे आहे. पक्ष आणि साध्य. उत्तर लिहिताना पक्ष आणि साध्य स्पष्ट करा. पूर्ण उत्तर जर येत नसले तरी पक्ष आणि साध्य आकृतीला 1 ते म्हणजे 1.5 गुण मिळू शकतात. ठीक आहे, तुम्हाला इथे 1 गुण मिळू शकतो. प्रमेयांची निवड. जर समांतर रेषा दिसल्या तर प्रमाणांचे मूलभूत प्रमेय वापरा. जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसचे प्रमेय किंवा त्रिकोणमिती वापरा. जर मध्यगा असेल तर ॲपोलिनसचे प्रमेय वापरा. ठीक आहे, तुम्हाला यामध्ये पक्ष, साध्य, सिद्धता हा जर प्रश्न सोडवताना तुम्हाला आकृती काढायचीच आहे, सूत्र लिहायचीच आहेत, तिथे एक्सक्यूज नाही. ठीक आहे. त्रिकोणमितीसाठी साइन कॉस थिटा टॅन थिटा याची सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. त्रिज्या आणि स्पर्शिका. जिथे स्पर्शिका आणि त्रिज्या एकत्र येतात तिथे नेहमी 90 अंशाचा कोन तयार होतो हे लक्षात ठेवा. आणि काय करा, या गुणधर्माने काटकोन त्रिकोण तयार होतो आणि पायथागोरसचा प्रमेय इथे वापरता येतो. आता तुम्हाला स्पर्शिका काढा. ठीक आहे, मग स्पर्शिका काढताना तुम्हाला सूत्र, प्रमेय, सिद्धांता, साध्य हे लिहायचंच आहे. तुम्हाला सिद्ध करा हा प्रश्न आला की त्यात सुद्धा सूत्र, प्रमेय, सिद्धता आणि मग साध्य. ठीक आहे. महत्त्वमापनमधील प्रकरणांसाठी एक तपासा. वितळण्याचा यामध्ये जेव्हा एखादी वस्तू वितळून दुसरी वस्तू बनवली जाते तेव्हा त्याचे घनफळ समान असते. मग असे सुद्धा प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले जातात. सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, हे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 शेवटी सोडा, म्हणजे शेवटीच असते प्रश्न. तर ते काय करा, आधी तुम्ही प्रश्न 1, 2, 3 पूर्ण करायचे. नंतर सिद्धता लिहिताना प्रत्येक विधानासमोर कंसात काय कारण द्यायचं. आता समजा हे कसं आलं तर चौकोनांच्या कोणांची बेरीज किती येते, वर्तुळाचे 360 अंशाचं म्हणजे 360 अंश. मग ते तुम्ही ते कंसात लिहा, त्याचं कारण स्पष्ट करा. ठीक आहे. आता इथे आता तुम्हाला यामध्ये स्पर्शिका काढायला वगैरे विचारतात. ठीक आहे, ते व्यवस्थित करा. प्रश्न क्रमांक 4 हे आव्हानात्मक प्रश्न असतात. तर प्रश्न 4 आणि 5 हे यामुळे तुम्हाला सूत्र, प्रमेय, सिद्धांत लिहायचीच आहे. ठीक आहे. नमुना प्रश्नपत्रिकामध्ये जे आव्हानात्मक प्रश्न विचारले जातात मागील वर्षाच्या 5 वर्षाच्या बोर्डाची पत्रिका पहा आणि त्यानुसार सोडवण्याचा सराव करा. पाठ्यपुस्तकातील संकीर्ण प्रश्नसंग्रह हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आणि महत्त्वाचे प्रश्न होते जे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला सिद्ध करा हा प्रश्न आला, तुम्हाला प्रमेय, पक्ष, सिद्धता, साध्य आणि मग आणि सूत्र या गोष्टी लक्षात ठेवून उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.